आंबेगाव तालुक्यातील एकलहरे चौकात कोकण दर्शन सहलीवरून परतणाऱ्या सह्याद्री ज्युनियर कॉलेज संगमनेरच्या शालेय बसेसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात एकूण 21 विद्यार्थी आणि 5 शिक्षक असे एकूण 26 जण जखमी झाले आहेत। सह्याद्री ज्युनियर कॉलेजची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती। या सहलीसाठी एकूण 4 बसेस होत्या आणि परतताना त्या एका पाठोपाठ येत होत्या। पहाटे 4:30 वाजता एकलहरे चौकातील मोठ्या स्पीड ब्रेकर जवळ एका बसने वेग कमी केला, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बसने समोरील बसला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे 21 विद्यार्थी आणि 5 शिक्षक जखमी झाले। अपघात घडताच जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले। जखमींना सिद्धी हॉस्पिटल मंचर आणि सार्थक हॉस्पिटल मंचर येथे दाखल करण्यात आले। कॉलेजच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमी विद्यार्थी आणि शिक्षक आता व्यवस्थित आहेत आणि कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक राजकीय नेत्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन जखमी विद्यार्थी व शिक्षकांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पूजा वळसे, भारतीय जनता पार्टीचे नेते अरविंद वळसे या नेत्यांनी डॉक्टरांशी संवाद साधून उपचारांची माहिती घेतली। स्थानिक नागरिकांच्या मते एकलहरे चौक अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरला आहे आणि हा चौक आता मौत का कुआ म्हणून ओळखला जात आहे। सतत होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासन या धोकादायक चौकावर आणि येथील स्पीड ब्रेकरवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रवाशांकडून विचारला जात आहे। सह्याद्री ज्युनियर कॉलेजची टीचर आहे। बीजीपी सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये आम्ही ट्रिप अरेंज केली होती कोकण दर्शनसाठी। 4 बसेस होत्या आमच्या। आम्ही स्पीड ब्रेकरवर गाड्या मागे पुढे स्पीड कमी जास्त झाल्यामुळे आदळल्या आणि एकमेकांवर आदळल्या आणि आमच्याच कॉलेजच्या होत्या दोन्ही गाड्या। आणि त्या 4:30 वाजता हा ॲक्सिडेंट झाला, पहाटे 4:30 वाजता। आणि अचानक आमचा ड्रायव्हर जो होता पुढच्या गाडीचा, मागच्या गाडीने धक्का दिल्यामुळे ते उडाले। त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे पुढचे ड्रायव्हर बेशुद्ध झाले। मग मागचे जे ड्रायव्हर त्यांना काही समजलं नाही, त्यांनाही पोटात स्टेअरिंग जोरात घुसलं गेलं। विद्यार्थी सीट पण तुटले, विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडले। मी तर बेशुद्ध झाले होते। आमच्या मॅडमलाही खूप लागलं, दुसऱ्या मॅडमच्या गुडघ्यांना, मोस्टली बऱ्याच जणांच्या गुडघ्यांना आणि चेहऱ्यावर जास्त मार लागला। आणि सर्वांना मग आम्ही सिद्धी हॉस्पिटलला दुसऱ्या बसनी घेऊन आलो आणि जे सुरक्षित होते त्यांना, ज्या चांगल्या 2 गाड्या होत्या त्यानुसार आमच्या कॉलेजवर पाठवून दिलं। आमचे प्राचार्य केमनर सर, इतर जे टीचर्स आहेत ते पण धावपळ करत आमच्यासाठी इथे आले। विद्यार्थी किती जखमी झाले? जखमी झालेले 21 विद्यार्थी होते, 5 शिक्षक आणि 21 विद्यार्थी जखमी झाले। प्रकृती कशी आहे त्यांची? आता व्यवस्थित आहे, त्यांना ते स्टेबल आहेत। अगदी काही गंभीर खूप त्रासदायक असं नाही आहे, ते सुधारण्यासारखे। 10 दिवसात त्यांना नक्कीच बरं वाटेल। याच हॉस्पिटलला सगळे विद्यार्थी ऍडमिट केलेले आहेत? या हॉस्पिटलला ऍडमिट केले आणि सार्थकला काही विद्यार्थी आम्ही ऍडमिटसाठी नेले। आज सकाळी संगमनेरच्या मुलांची पिकनिक गेली होती। ते पिकनिकवरून येताना आपल्या इथे कळंब बायपासला रविकिरण हॉटेलच्या थोडंसं पुढे स्पीड ब्रेकर चुकीचं असल्यामुळे बसची धडक झाली आणि मुलांना शाळेच्या मारला गेला आहे। तर मी ही सगळी माहिती मला समजली, त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये येऊन मुलांची पाहणी केल्याच्या नंतर मी खासदार अमोलदादा कोल्हे यांना फोन केला आणि दादांना मी सगळी माहिती कळवली। दादांनी प्रशासना किंवा त्याच्यावर व्हाईट पट्टे नाही आहेत ते करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, ते लवकरच ते होईल।